मराठी चित्रपटसृष्टीचा बायोपिक किंग, ज्याच्या आवाजात जादू आहे आणि अभिनयात जीवनपण आहे, तो अभिनेता म्हणजे सुबोध भावे. बँकेतील साध्या क्लार्कच्या नोकरीपासून ते ऐतिहासिक चित्रपटांमधील वादाच्या भोवऱ्यापर्यंत त्यांचा प्रवास एखाद्या थरारपटासारखा आहे. आजच्या भागात आपण सुबोध भावे यांच्या आयुष्यातील 3 असे टप्पे पाहणार आहोत, जे तुम्ही याआधी कधीही ऐकले नसतील. बँकेचा क्लर्क आणि मुंबईचा स्ट्रगल. सुबोध भावे आज यशाच्या शिखरावर आहेत, पण त्यांनी करिअरची सुरुवात ऍक्टर म्हणून नाही तर एका बँकेत क्लार्क म्हणून केली होती. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि MBA पूर्ण करूनही त्यांनी अभिनयासाठी नोकरी सोडली. काही लोकांना वाटतं सुबोध यांना यश सहज मिळालं, पण तसं नाहीये. मुंबईत आल्यावर सुरुवातीचे काही महिने त्यांनी प्रचंड आर्थिक चणचण अनुभवली. मुंबईसारख्या शहरात स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी कितीतरी ऑडिशन्स दिले, रिजेक्शन झेलले. त्यांच्या स्ट्रगल काळात त्यांनी नाटकांमध्ये छोटी मोठी कामे करून स्वतःचा पाया रचला. जेव्हा ते म्हणतात माझ्या यशामागे 20 वर्षाचा स्ट्रगल आहे, तेव्हा त्यामागे बँकेतल्या त्या एका फाईल्स पासून ते स्टेजवरच्या त्या कष्टापर्यंत प्रवास दिसून येतो. आज ते फक्त अभिनेते नाहीत तर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत, ज्यांनी कट्यार काळजात घुसली सारख्या सिनेमातून आपली क्षमता सिद्ध केली. 13व्या वर्षी प्रेम आणि 4 वर्षाचा नो. आता वळूया त्यांच्या लव्ह स्टोरीकडे, जी खरंच एखाद्या सिनेमाला टक्कर देणारी आहे. सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली तेव्हा सुबोध अवघ्या 13 वर्षांचे होते. शाळेतल्या त्या निरागस वयात सुबोध यांना मंजिरी खूपच आवडली आणि त्यांनी प्रपोजही केलं. पण खरी गंमत इथेच आहे. मंजिरीने सुबोध यांना तब्बल 4 वर्षे नो म्हटलं होतं. विचार करा, एका मुलाने वयाच्या 13व्या वर्षापासून एका मुलीवर प्रेम केलं आणि पुढची 4 वर्ष तिच्या होकाराची वाट पाहिली. आजच्या काळात जिथे नाती काही दिवसात तुटतात, तिथे सुबोध आणि मंजिरी यांचा हा प्रवास खूप मोठा धडा देतो. सुबोध म्हणतात मंजिरी माझं ताकद स्थान आहे. जेव्हा सुबोध यांना स्ट्रगलच्या काळात काम मिळत नव्हतं, तेव्हा मंजिरी त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांच्या संसारातील हा गोडवा आणि एकमेकांबद्दलचा विश्वास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हर हर महादेव आणि राजकारणातील काही वाद. आता येऊया त्या भागावर ज्यामुळे सुबोध भावे अनेकदा चर्चेत आले, ते म्हणजे त्यांचे वाद. सुबोध भावे हे जेवढे प्रेमळ आहेत तेवढेच ते स्पष्ट वक्तेही आहेत. हर हर महादेव या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांचा, विपर्यासाचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा सुबोध भावे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. ऐतिहासिक पात्रांचा मान राखताना कलाकारांनी किती स्वातंत्र्य घ्यावे यावर त्यांनी केलेले भाष्य अनेकांना खटकले होते. इतकंच नाही तर राजकारण्यांवर केलेल्या एका वक्तव्यामुळेही सुबोध एकदा वादात अडकले होते. कलाकारांनी राजकारणाबाबत तटस्थ न राहता मते मांडावीत असे त्यांनी म्हटल्यावर ट्रोलर्सनी त्यांना लक्ष केलं होतं, पण सुबोध यांनी कधीही माघार घेतली नाही. ते नेहमी म्हणतात, मी जे बोलतो ते माझ्या अनुभवातून आणि प्रामाणिकपणातून बोलतो. कोणाला आवडतं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण चाहत्यांना त्यांचा हा आक्रमकपणा आणि प्रामाणिक स्वभाव खूप आवडतो. तर मित्रांनो, सुबोध भावे